या तमाम क्रीडा रसिकांचा फॉर्च्यून इव्हेंट डे नाईट आयोजित वार्ड क्रमांक 1 16 प्रीमियर लीगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। मागचे काही सामने पाहिले तर 2 सामने सुपर ओव्हर झाले आणि पहिल्यांदाच या मैदानावरती आजच्या तिसऱ्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये सुपर ओव्हर दोनदा पाहायला मिळाली। खरं तर भरपूर मजा आली, प्रेक्षकांनी सुद्धा तो थरार अनुभवला। 2 धावा काढत असताना सुद्धा विपक्षी टीमला 2 वेळा 2 धावा करण्यासाठी संधी मिळाली नाही आहे। चला गेम ऑन करा। पारवे सर जरा फास्ट घ्या कारण भरपूर लेट झालं, मागच्या काही मॅचला भरपूर वेळ गेला आणि त्यामुळे अद्यापर्यंत 2च सामने झालेत। ठीक 5:25 सामना सुरू झाला होता, मात्र अर्धा वाजता घडेला 8:30, त्यामुळे 3 तासामध्ये फक्त 2च मॅच झाल्या। त्यामुळे आपण थोडंसं आता घाई करायला पाहिजे। सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे। सोहन म्हात्रे आणि प्रतीक पाटील ही जोडी पाहतोय। बॅटिंग करणारी टीम पाहायला मिळतोय जय दुर्गा रोहिंजन संघ। दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय, त्यामुळे त्यांना आता इथून पुढे जाण्याची संधी आहे। गेम इज ऑन। पहिला ती बॉलला उचललाय, किरण म्हात्रे होते। चांगला फिल्डिंगचा नजारा पेश करत असताना मागच्या मॅचमध्ये ज्या खेळाडूने 53 धावांची इनिंग साकारली आपल्या होम ग्राउंडवरती, पहिलं अर्धशतक फळकवणारा किरण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा लो फुलटॉस गॅपमध्ये चेंडू चालला स्वीपर कव्हरच्या दिशेला, दन 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 करत 4 रन्स। चांगला फटका होता, एक्झिक्यूट केलं बॉलला। कबसला फिल्डर होते शॉर्ट कबसला, मात्र त्याच्या अगदी जवळून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला चौकार येत असताना 5 षटकांचा सामना आहे 2 टीममध्ये। पुन्हा एकदा पुन्हा त्याच दिशेला शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला, मात्र तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे। एकूण धावसंख्या पाहिली तर 6 धावा आहेत। 2 to go। तर श्रवणसाठी सुवर्ण संधी। जर 50 या स्पर्धेतील श्रवणनं कंप्लीट केली तर संदेश शांताराम म्हात्रे यांच्याकडनं 11,000 रुपये तब्बल देण्यात येतील। या अगोदर देखील जबरदस्त त्यानं खेळ केला होता, गोलंदाजी अप्रतिम केली होती। 2 षटकांमध्ये फक्त 13 त्यानं खर्च केल्या होत्या, तेव्हा देखील कॅश प्राईज संदेश म्हात्रे यांच्याकडून आले होते। आता देखील जर 50 कंप्लीट केली तर तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राईज, कारण की याच क्रीडांगणावरती आज पहिली 50 आपण किरण म्हात्रेची पाहिली आहे। चला मॅचला होते सुरुवात। 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे ओव्हरमध्ये। यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवलाय बॉल, चाललाय डिपिश कव्हरला, एकच ऍक्शन मध्ये उचललं। वा, गुड फिल्डिंग, मस्त फिल्डिंग पाहायला मिळाली। अगदी बॉलवरती बेगाने आले, बॉलला उचललं, एकाच ॲक्शनमध्ये उचलून फेकलं। 2 धावा खरं तर झाल्या असत्या, मात्र ते पाहता फिल्डरने केलेली चपलाई लगेचच एकच धाब्यावरती समाधान मानावं लागलं। पुन्हा एकदा बॉल उडवला, किरण म्हात्रे उपस्थित आहेत त्याच्या भाग्याच्या बाहेर। टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सपार, षटकार।
स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. क्रिशने टॉस जिंकल्यानंतर लगेच फिल्डिंग स्वीकारली. चला क्रिश जरा घाई करा प्लीज, प्रत्येक वेळेला एकत्र येऊ नका. आता पहिल्या षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. त्यामुळे 13 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. हा ज्याने मग अशी प्रतीकने षटला तो शिवयुवा क्रिकेट संघ सिद्धी करवले संघातून खेळणारा खेळाडू पाहायला मिळाला. आज आमच्या समवेत कृष्णा सर आहेत. सातत्याने फॉर्च्यूनसाठी चांगलं योगदान त्यांचं सुद्धा राहिलं आहे आणि आम्ही आवर्जून उल्लेख त्यांचा करतो की ज्या चांगले चांगले कॉमेंटर्सना जमलं नाही ते कृष्णाने करून दाखवलं. फार कमी वेळेमध्ये सर्वांच्या मुलाखती अगदी नेट टू नेट घेतल्या आणि या वाहिनीसाठी सातत्याने त्याचं चांगलं योगदान राहतं. एक धाव मिळाली सेकंड पॉवर प्लेमध्ये. 14 धावा स्कोरबोर्डवरती स्क्रीनवरती अगदी लक्ष वेधून घेणारा ही स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. हा बिग हिट केलाय ऑन साईडला, बारच्या रडारामध्ये आलाय, फैकून दिलाय डीप मिड विकेटच्या भरून. शानदार षटकार. ऑफसाईडचा बॉल ऑनसाईडला वळवला. ही ताकद असते एखाद्या फलंदाजाची आणि जागेवरती उभा राहून लक्ष अगदी चेंडूकडे वेधलं त्याने, नजर ठेवली आणि त्यानंतर आलेला हा षटकार. पुन्हा एकदा टॅप केलं जातंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर आलाय हा चौकार. गुड शॉट. बॅटिंग होत असताना पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगल्या धाबा होत्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा अटॅक केला जातोय कारण त्यांना माहीत आहे की आता पॉवर प्ले सुरू आहे. चला पंच सांगता त्याच्याकडे लक्ष द्या आपण प्लीज. धावसंख्या 24 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चला पास घ्या. हे आता वाक्य सर्वांना ठाऊक झालंय. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला फोल्डर नाही आहे. 2 फिल्डर रेस लावली आहे आणि अगदी लास्ट मोमेंटला बाउंड्री लाईन जवळवरती बॉलला अडवलंय. 3 धावा. गुड रनिंग. कारण पॉवर प्ले आहे त्यामुळे तुम्हाला मोठे पडके मारण्याची संधी असते आणि त्या वेळेमध्ये मात्र या 3 धावा एकपटल्या गेल्यात. चेक. एका बाजूला जर विचार केला स्ट्रायकिंग एंडला श्रवण मात्र खेळतो, त्याच्यासाठी आणखीन बक्षिसामध्ये भर आमचे सिनियर समालोचक संजय भोईर यांच्याकडनं जर 50 कंप्लीट केली तर श्रवणसाठी आणखीन 5,000 मिळतील आणि संदेश मात्र यांच्याकडनं तब्बल 11,000. आणि या क्रीडांगणावरती ह्या खेळाडूला खेळण्याचा अनुभव देखील आहे आणि नेहमीच चांगला प्रदर्शन या क्रीडांगणावरती आपल्याला सातत्यानं श्रवण गोवर्धन मात्रे याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त फटका मारला. आता स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर उपस्थित नव्हते मात्र अगदी लांब लचक हा षटकार येत असताना श्रवण मात्रेच्या पाठमधून. धावसंख्या 33. 33 धाबा. 5 चेंडूवरती 20 धाबा आल्या. थोडंसं मागडं षटक पाहायला मिळतं तुम्हाला या ओव्हरमध्ये कारण पॉवर प्ले त्यामुळे अत्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. टीम जय दुर्गा माता रंजन संघ प्रथम बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला. पुन्हा पटका चांगला आहे. बॉल चाललाय. एक टप्पा घेत असताना सीमारेषा पार. दमदार चौकार.
संपलाय 37 धाबा 37 विदाउट लॉस. किती चांगली बॅटिंग केली आहे जय दुर्गा माता रंजन अर्थातच आज स्वर्गीय भास्कर दादा स्मृती या नाबाने हा संघ खेळत आहे. पहिला सामना सुद्धा जिंकला. बॅटिंग करत असताना दादा चला आता तुम्ही घाई करा, जास्त वेळ नका करू, सातत्याने सूचना देतो आम्ही तुम्हाला. 2 ओव्हरमध्ये 37 झाल्या. पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर करत असताना या टीमने विदाउट लॉस धाबा केल्यात. हे जर सातत्य राहिले तर निश्चित 100च्या आसपास जातील. मात्र क्रिकेटमध्ये सातत्याला सुद्धा फार महत्त्व आहे. तुम्ही जे सुरुवातीला केलं आहे त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत तसंच कार्य करायचं असेल तर निश्चित गेम प्लॅन करावा लागेल. चांगले मोठे पडके खेळावे लागतील. मग आता क्रिश कोपरकर आला आहे टीमचा कॅप्टन बॉलिंग करण्यासाठी. आणि आता पॉवर प्लेसुद्धा संपला आहे त्यामुळे मोठे पडके मारण्याची जी संधी होती ती आता कुठेतरी थोडीशी कमी होईल, शीतल होईल. पहिलाच बॉलला उडवला, कॅचचा कॉल. ओहो, रनिंग कॅच. दरम्यान आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ड्रीम सोल्युशन ह्या संघाला पुरस्कृत करण्यात आले त्या संघाचे पुरस्कर्ते अक्षयदादा पाटील यांचं शुभ आगमन झाले. उद्योग क्षेत्रातील देखील एक नामांकित व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटसाठी देखील नेहमीच एक पाऊल पुढे असणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ड्रीमस्केपचे सर्व अक्षयदादा पाटील यांना आपण पाहू शकाल. नुकतीच जी जित्त थरारक मॅच त्यांनी देखील फोनवरून एन्जॉय केली आणि ज्या खेळाडूंनी दमदार खेळ केला त्यांच्यासाठी पारितोषिक जरूर लावण्यात आली होती. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जरूर त्यांचे सहकारी मित्र जर पारवे सर देखील इथे असतील तर त्यांना देखील विनंती करतो प्रशांतजी पारवे की या पण मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिली विकेट गेली आहे. प्रणव आला आता स्ट्राईकवरती. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ राहिला, शेवटपर्यंत राहिला आणि अखेरकार त्याने सामना जिंकून दिला आपल्या टीमसाठी. तोच खेळाडू टीमचा कॅप्टन. पहिलाच बॉल टॅप केला जातो एकेरी धाबेसाठी. मागच्या बॉलवरती स्नेहांकितने चांगला झेल टिपला. रनिंग कॅच अगदी लॉंग ऑनला होता, मिड ऑनला आला. 20 ते 25 पावलांचा अंतर पार करून तो चांगल्या प्रकारे झेल टिपला. प्रदीप पाडीला 7 चेंडूमध्ये 24 धावसंख्येचं त्याने सुद्धा योगदान दिलं आपल्या टीमसाठी. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. मिडल स्टंपला ड्राईव्ह केलाय, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल होता मात्र ते क्रिश 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 करतोय काय, मिसफील्ड झाली आहे आणि तोपर्यंत 2 धावा. एकचं 2 मध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळालं. धावसंख्या 40 या आकड्यावरती. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र सरळ चेंडू निघून जातोय. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट पट्टी आहे तिच्यावरती अगदी लक्ष केंद्रित केलं आणि सरळ चेंडू निघून जातोय. डॉट बॉल येत असताना अद्यापर्यंत कृष्णे थोडासा कमबॅक केला. टीमचा कॅप्टन आहे, त्याला माहीत आहे की हा सामना किती आपल्यासाठी जिंकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. एकेरी धाव मिळत असताना चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक झालाय. ड्रीम सोल्युशन या टीमसाठी कृष्णे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये बॉल हवेत आहे, मिस टाइम आहे. खूपच उंचावरती चांगला चेंजमेंट केलाय. अखेरकार चांगला झेल टिपलाय स्नेहांकितने. गुड कॅच. या ओव्हरमध्ये 2 झेल टिपले. कमबॅक करत असताना 12 खेळाडू पाणी घेऊन जा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धाबा आहेत त्या 41.
हा रोंजन संघ किती धाबा बनवेल. दोन्ही टीम रोंजनचेच आहेत. ड्रीम सोल्युशन आणि जय दुर्गा माता रोंजन टीम एकाच गावातून बिलॉंग करणारे ए संघाचे पुरस्कर्ते. एकीकडे सोपान शेठ पाटील आणि दुसरीकडे प्रशांत पारवे आणि अक्षय शेठ पाटील. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. और नंबर 4 मध्ये आपण पाहतोय आता स्नेहांकित मात्रेला स्नेहांकित रुपेकरला या चौथ्या ओव्हरमध्ये नवीन बॅटर मैदानावरती आलाय. रोशन म्हात्रे चांगला खेळ करावा लागेल. आता धाबा 2 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत होता, मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडेसे कमी धाबा पाहिल्या आपण, त्यामुळे त्यांना आता धाबांचा वेग वाढवावा लागेल. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत फॉर्च्यून इव्हेंट या बायनीवरती. पहिलाच बॉल फटका पसलाय, झेल टिपला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेला. फलंदाज बाद. थँक्यू. कारण दोन्हीकडे पाहिलं तर दोन्ही संघ रोंजन गावचे आहेत आणि रोंजन गावातून बिलॉंग करणारे आमचे संगीत क्षेत्रातील एक उत्तम चकवा वादक आणि एक उत्तम निवेदक गोपीनाथजी घरत हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकच धाव मिळाली आहे. चांगला कमबॅक राहिला या ओव्हरमध्ये. चौथ्या षटकामध्ये पाहतोय आपण काऊ कॉर्नरच्या दिशेला चांगला झेल टिपला आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव येत असताना नवीन बॅटर रोशन म्हात्रे आणि प्रथमेश कोपरकर या दोन खेळाडूंना पाहतोय. दिशापासून बरकटला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला, मात्र आणखीनच चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतलं आणि चेंडू बाडच्या स्वरूपामध्ये आलाय. एक अबांतर धाव मिळत असताना सध्याच्या घडीला पाहिलं तर चांगल्या धावा सुद्धा बनवण्यात आल्यात. आताचा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतो. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 43. पहा 2 षटकामध्ये राहुल चांगल्या धावा होत्या. 34 धावा 37 होत्या पॉवर प्लेमध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर चांगल्या कमबॅक राहिला क्रीजचा. पुन्हा एकदा ऑन साईडला अलॉंग द कार्पेट एकदा मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. थ्रो मात्र चुकीच्या एंडला आलाय. तोपर्यंत एकच धाबेवरती समाधान मानावं लागलं. अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकण्यात आल्या, फक्त 3च धाबा. मागच्या 2 ओव्हरमध्ये चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं. सिलिमिड आपला लेग बायचा इशारा करत असताना पंच एकेरी धाव आली आहे. पुढे तो संघ गेला ज्याने 2 षटकामध्ये 37 धाबा केल्या होत्या. असं वाटलं की आता पुन्हा एकदा सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतील पाहायला मिळेल, मात्र नाही आहे. त्यानंतर आलेली 2 षटकं फार काही चांगलं सांगून जातील. कारण एकीकडे पाहिलं तर ड्रीम सोल्युशन संघाने चांगलं कमबॅक केलं. आता फुल टॉस नाही, फायदा उठू शकले. बॉल बराच वेळ हवेत होता, निर्जल स्थली पडतोय. तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे. षटक समाप्त झालाय. चौथा त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये 5. चांगला कमबॅक राहिलाय ड्रीम सोल्युशन या संघाचा. 4 ओव्हरचा केस समाप्त झाला आणि 4 ओव्हरमध्ये 46 धावा.
बी धरणा आणि त्याच्यानंतर नरेश शेठ म्हात्रे, 11 कुटारी, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. शेवटचं षटक निश्चय म्हात्रे, नागझरीचा खेळाडू. हो, पहिला बॉल. निश्चय गोलंदाजी जरी कशी करेल हे सांगता येत नाही, मात्र बॅटर खूप चांगला आहे तो. बऱ्याच वेळा पाहिले त्याला बॅटिंग करत असताना मिडल ऑर्डरमध्ये येतो, चांगली बॅटिंग करतोय. छोटा पॅक बडा धमाका. आणि आता गोलंदाजी सटा, स्लागोरचं षटक. पहिलाच बॉल चांगला होता. हा रिव्ह्यू घेतलाय, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे वाईडसाठी. पाहिलं जाईल आता तिसऱ्या पंचांची मदत घेऊन. फेअर डिलिव्हरी. यास पंचांना चॅलेंज केलं होतं, मात्र चॅलेंज स्वीकारता आलं नाही आहे. रिव्ह्यू लॉस झाला आहे, त्यामुळे आता रिव्ह्यू मिळणार नाही आहे, कारण एकच रिव्ह्यू आहे. फटका येतोय, चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. स्नेहांकित होते, गुड फिल्डिंग. अगदी वेगाने चेंडू त्याच्याकडे आलाय. आणि फ्लॅक्झिबल बॉडीचे खेळाडू असतात, कशी मैदानामध्ये धावतात, अगदी चेंडूवरती वेगाने त्यांची गरुड झेप असते. मागच्या 13 चेंडूमध्ये फक्त 10 धावा आल्यात. हा लेखा जो काय आमचे राहुल पौरजी, मॅन फ्रॉम दानसर, अत्यंत चांगले टॅलेंटेड स्कोरर, इत्यंभूत माहिती देत असताना सातत्याने एकच धाव मिळाली आहे. प्रेशर पाहायला मिळतो आपल्याला. ज्या 2 षटकामध्ये धाबा आल्या सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये, जसा पॉवर प्ले संपला तशा धाबा येणंच बंद झालं आहे. एकही चौकार षटकार नाही आहे, फक्त सिंगलवरती काम चालवलं मागच्या काही चेंडूवरती या टीमने. त्यामुळे त्यांना विचार करावा लागेल. आता काही चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस, बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये. पुन्हा थ्रो बरोबर नाही आहे. बॉल चाललाय आणि गेलाय, बाउंड्री जवळ गेलाय. आता धावा किती मिळतील हे कदाचित आता पंच सांगतील. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना रिव्ह्यू के रनआउटसाठी 3 झाल्यात आणि चौथ्यासाठी माघारी फिरले. बॅटमन आउट ऑन द लाईन होता, कारण खरं तर क्रिकेटमध्ये तुमची बॅट आतमध्ये ग्राउंडिंग झालेली पाहिजे. ऑन द लाईन असली तर ते आउट देतात. हा क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलं, इंटरनॅशनलला पाहतोय बऱ्याच वेळा तेच नियम तुम्हाला सुद्धा लागू होतात. ऑन दी लाईन होती बॅट, त्यामुळे पंचांनी आउट घोषित केलं आहे. हां, 3+ आउट आहे. चला नवीन बॅटर आता. आर्यन आलाय आता. 2 गो. शेवटचे 2 चेंडू निचेला पाहतो आपण. हो, पुन्हा एकदा फटका जबरदस्त होता. पुन्हा स्नेहांकित चेंडूवरती तिसऱ्यांदा चेंडू त्याच्याकडे आलाय. गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग दाखवली त्याने लॉंग ऑफला असताना. मगाशी सुद्धा 2 झेल पकडले, लॉंग ऑनला होता, आता लॉंग ऑफला आहे. त्यामुळे चांगला फिल्डिंगचं स्टँडर्ड दाखवत असताना या धाबा भरपूर रोखण्यात आल्यात. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल असेल, एखादा चौकार षटकाराच्या शोधात असेल टीम, तर दुसरीकडे विकेट मिळेल का निश्चय. फुल टॉस, फायदा उठू शकले नाही. या पुन्हा एकदा ओहो, चेंडूने दिलाय, चकमा दिलाय स्नेहांकितला आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय, टार्गेट सेट करणारा बॉल. एकूण धावा बनवल्या 56 आणि 57ची गरज असेल या मॅचमध्ये.
संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत, परंतु त्यानंतर अतिशय महत्त्वाची लढाई आणि दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय करो या मरोची स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. कारण की इथनं जो जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील आणि इथने जो पराभूत होईल संघ त्या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. त्यासाठी मात्र ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. दोन दिग्गज ऑलराऊंडर एकमेकांच्या विरोधात एकाच विभागातील, एकाच पट्ट्यामध्ये खेळणारे, एकाच बेल्टमध्ये, एकाच पॉलमध्ये खेळणारे हे दोन्ही संघ देखील आपण पाहतो आणि त्यांचे दोन्ही कॅप्टन. तर मी अक्षयदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्तेत आपण टॉस करायचा आहे. एका बाजूनं मंगेश पाटीलला पाहतो तर एका बाजूनं विशाल मडवी. तर टॉस आपण पाहतोय टी व्ही स्क्रीनवरती देखील आमचे मान्यवर दोन्ही टीम कॅप्टन, एका बाजूला ब्ल्यू आर्मी तर एका बाजूला पिंक पॅन्थर्स पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय मंगेश, तर डिसिजन काय असेल मंगेश? सर्वप्रथम नक्कीच पुन्हा एकदा फलंदाजी करू. मागची मॅच चित्त थरारक रंगली, दोनदा सुपर ओव्हर झाली. खरं तर प्रेक्षकांसाठी ती पर्वणी होती, परंतु काय चुका थोडक्यात घडल्या तर त्याबद्दल काय म्हणशील आणि कशा पद्धतीनं आता रिकवर करण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच प्रथमदा मीच चुकी केली, कारण की मी स्टार्ट करून दिला किरणला आणि तो घणाघाती फलंदाज आहे, तो थांबलाच नाही नंतर. आणि एकंदरीत आता टीमचा माहोल कसा आहे की बऱ्याच मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागलं, 2 सुपर ओव्हर झाल्या, तर एकंदरीत आता काय जिद्दीनं संघ उतरेल आणि कशा पद्धतीचा माहोल आहे? नक्कीच आता आम्ही 3 मॅच आताच खेळलो आणि आणखीन एक चान्स आहे, ती संधीचं सोनं करू नक्कीच. या शुभेच्छा असतील तुम्हाला. तर विशाल, पहिली मॅच गमावली, ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. कशा पद्धतीनं पाहतोस या मॅचकडे आणि कोणत्या फलंदाजांकडनं किंवा कोणत्या खेळाडूंकडनं की आता जास्तीची आवश्यकता आहे की आता जास्त एफर्ट लावावं लागेल? खरं सांगायचं तर ज्यांनी एफर्ट्स लावायचे होते त्यांनी नक्कीच लावले. माझ्यामुळेच मॅच हरली मागची, खरं सांगायचं झालं तर. मग मलाच एफर्ट लावायचे त्या मॅचमध्ये आणि मलाच काहीतरी करायला लागेल. शुभेच्छा असतील. खरं तर जेव्हा आपण पाहतोय की विजयाचा जल्लोत्सव आपण साजरा करतो तेव्हा प्रत्येकजण आपण पाहतोय की त्याचं क्रेडिट घेतोय, परंतु इथे देखील म्हटलंय की माझ्या मुलाच की माझ्या चुकांमुळे ती मॅच इथे गमावली. सन्माननीय हरिश्चंद्र शेठ म्हात्रे नागझरीच्या या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित होत आहेत, त्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. नागझरी संघ जेव्हा जेव्हा खेळतो त्यावेळेस ते नक्कीच त्या संघाला पुरस्कृत करतात, तर त्यांची उपस्थिती सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतो. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला, दोन्ही संघांना विनंती आहे, आपण सामना सुरू करूया. सत्र क्रमांक 2ला सुरुवात होईल आणि आता सेकंड इनिंगकडे आपण वळत आहोत. टॉस जिंकला होता टीम ड्रीम सोल्युशन रोहिंजन या टीमने आणि टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि जयदुर्गा रोहिंजन या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं आणि या टीमने बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा 56. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला खुटारीचे किरण म्हात्रे, ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकवलेलं आहे. आजच आनंदच्या सोबतीला नागझरीचे निश्चय म्हात्रे गोलंदाजी मार्गवरती, रोहिंजनचे प्रणव पाटील. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. अरे चनिया मनिया बोर, खायाला गोड. आणि पहिल्याच बॉलचं बॅटिंग करताना फलंदाज किरण म्हात्रे यांनी स्वागत केलंय. ताबडतोड बॉल सीमारेषा पार, षटकार. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे. याही बॉल वरती प्रहार, लॉंग ऑफला एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी. एका बाजूला रोहिंजनचे प्रणव पाटील जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, त्यांच्यावरती केलेलं आहे आक्रमण. प्रणव पाटील कॅप्टन आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये तो खेळ त्यांना करावा लागेल. बॉल क्रमांक 3 पुन्हा तयार. कमी गतीचा बॉल अगदी हळवार पद्धतीने, परंतु बॉल चाललाय सी कॉर्नरला. हाय बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून होईल फरार. रन्स मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. खुटारीचा किरण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये काय धडाकेबाज बॅटिंग करतोय.
ओव्हरती बॉलर हेड समोरच्या बाजूला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे मोठ्या दिलीरने खेळलेला फटका, धाबा मिळतील 4 चौकार. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, कुटारीचा किरण मात्रे मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागच्या मॅच मध्ये 53 कुठल्या होत्या आणि या मॅच मध्ये काय खेळ केलाय, धडाकेबाज बॅटिंग. 4 बॉल मध्ये 18 धावांचा खेळ उभा केलाय. प्रणव पाटील पुन्हा तयार. याही बॉलवरती प्रहार केलाय. खेळाडू आहेत, सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. मोठ्या विवंचनेमध्ये अडकलेला संघ आहे. एका बाजूला जयदुर्गा रोहिंजन हा संघाला महत्वाची विकेट हवी आहे आणि त्या विकेटचं नाव आहे किरण म्हात्रे. तब्बल आता या षटकामधला आता हा शेवटचा बॉल बाकी आहे आणि स्ट्राईक रेंजला पहिल्यांदा आता निश्चय म्हात्रे, नागझरीचे खेळाडू. ओहो, इथे पहा या बॉलच्या पाठीमागे प्रत्युत्तर देऊ शकले नाही. 57 धावांचं प्रत्युत्तर देताना टीम ड्रीम सोल्युशन रोहिंजनने बनवलेले आहेत धावा 19 बिनगडी बाद. तो 57 धावांचं प्रत्युत्तर देताना बनवलेले आहेत धावा 19. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये थोड्याशा ओसांडून धावा खर्च केलेल्या आहेत. टीम जयदुर्गा रोहिंजन या टीमने कमबॅक करावं लागेल. असं म्हणतात जीवनामध्ये अडचणी येतात त्यावेळी चारी बाजूने येतात, परंतु या संकटातून मार्ग काढावा लागेल. संकट टाळणं हे माणसाच्या हातामध्ये नसतं, परंतु संकटाचा सामना करणं हे माणसाच्या हातामध्ये असतं. आपण जर संकटांशी लढलो नाही ना तर एक दिवस संकट आपल्याला संपवतील, आणि जर आपण संकटांशी लढलो ना तर एक दिवस आपण संकटांना संपू, आणि तेच करावं लागेल जयदुर्गा रोहिंजन. दरम्यान आपण पाहतोय वाहतूक संघटना अध्यक्ष सन्माननीय हरिश्चंद्र शेट्ट म्हात्रे यांचं शुभ आगमन झालं आणि त्यांच्याकडनं निक्षेसाठी प्रति षटकारासाठी आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळेल. आणि सोबत जर विचार केला तर श्रवण जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि श्रवण म्हात्रेसाठी आमचे संदेश शांताराम म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि विजय म्हात्रे यांच्याकडनं किरण म्हात्रेसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज. जे कॅश प्राईज आपण पाहतोय आता प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी मॅचेस आपण पाहतो आणि सोबतीनं आपण पाहू शकाल की जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांच्यावरती धनवर्षा सध्या तरी आमचे संपूर्ण मान्यवर करत असताना आपण पाहू शकाल. प्रतीक पाटील यांचा बॉल पाठवलाय लॉंग ऑनला, सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक फटका ठोकला या बॉल वरती. कडक बॉल सीमारेषा पार, देतोय धडक, षटकार. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने मोठे फटके खेळायला सुरुवात केली. 1992 साली मार्क ग्रेड बॅच हे असे खेळाडू होते ज्यांनी क्रिकेट विश्वामध्ये सेकंड इनिंगचा पहिला बॉल सीमा पार पाठवला होता आणि या मॅच मध्ये किरण म्हात्रे यांनी ते काम केलंय. याही बॉलवरती प्रहार, खेळाडू वेगाने बॉलवरती येत आहेत, परंतु अखेरकार हाय बॉल गॅप शोधतोय. धाबा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 4, आणखीन एक चौकार. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. क्षमता आहे, प्रतिभा आहे, गुणवत्ता आहे, त्याचं चांगलं सादरीकरण प्रतीक पाटील यांना या मॅच मध्ये करावं लागेल. विकेटची गरज आहे आणि त्या विकेटचं नाव आहे किरण म्हात्रे. ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये किरण म्हात्रे यांनी केलाय ना. दरम्यान आपण पाहतोय, आपण पाहू शकाल प्रशांतजी पारवे यांचं देखील शुभ आगमन, ज्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला. ही एवन जोडी आपण पाहू शकाल आमचे अक्षयदादा पाटील आणि प्रशांत पारवे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला ड्रीम सोल्युशन हा संघ सध्याच्या घडीला इनॅक्शनमध्ये खेळतोय आणि त्या संघाचे दोन्ही पुरस्कर्ते आपण पाहू शकाल आमच्या मंचावरती विराजित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत. आणि प्रत्येक षटकारासाठी आल्याला त्यांच्या माध्यमातून ATM खुलं झालंय की 500 रुपयाचं कॅश प्राईज फलंदाजांना ही सुवर्ण संधी आपण पाहतोय ती प्रशांत पारवे यांच्याकडून. या बॉलच्या पाठीमागे केलेला प्रहार आणि मिळालेल्या या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा. टीमची टोटल धावसंख्या आहे 31 धावा आणि त्या 31 धावा किरण म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आता या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलेला आहे प्रतीक पाटील यांनी आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. असं म्हणतात ना की प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नसते, कधी कधी अनुभवातून असते. तो अनुभव इथे कृतीमध्ये आणलेला आहे प्रतीक पाटील यांनी. बॉल आला आणि त्या बॉलला सन्मान दिलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त होईल. या बॉलच्या पाठीमागे सिंगलपेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. या मॅचमध्ये यायचं आहे तर लढावं लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 32 धावा आहेत आणि 32 धावा किरण म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. काय खेळ केलाय कुटारी गावच्या या खेळाडूने. आज धडाकेबाज बॅटिंग केली आहे, परंतु एका बाजूला निश्चय म्हात्रे बॅटिंगमध्ये तयार. कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून बॉल दूर ठेवलेला आहे, अवे फ्रॉम द बॉडी. अंपायर कॉल इट्स अ वाईड. बॉल पुन्हा टाकावा लागेल. शरीरापासून फार दूर होता. पंचांनी पाहिलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेर होता आणि त्याचमुळे की काय हा बॉल दिशाहीन आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. या गोष्टी प्रकृतीने आज टाळाव्या लागतील. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता या गोष्टी प्रतीक पाटील यांना अंमलात आणाव्या लागतील. पुन्हा तयार राईट आर्म राऊंड द विकेट. खोलो टप्प्याचा बॉल खोदून काढलाय हा बॉल. क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचाही प्रयत्न चालवलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे तब्बल प्राप्त होतील. धावसंख्येचा वेग थोडासा मंदावला शेवटच्या काही बॉलवरती. षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे. टीमची टोटल धावसंख्या 35. प्रत्युत्तर द्यायचं आहे 57 धावांचं. अजूनही 22 धावांची गरज आणि येणारे बॉल आहेत तब्बल 19. त्यामुळे प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. टीम जयदुर्गा रोहिंजन या टीमला पायावरती असणारा बॉल फक्त फ्लिक केला. दुसरीचा प्रयत्न चालवलेला या बॉलच्या पाठीमागे आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 57 धावांचं प्रत्युत्तर देताना टीम ड्रीम सोल्युशन रोहिंजन या टीमने बनवलेल्या धावा आहेत 37 आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 20 धावा. आहे टेन्शनवाली मात्रा. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. दावा असं म्हणतात जहा कोशिशों का कद बडा होता है वा नसीब को भी झुकना पडता है. म्हणजेच काय, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला झुकावं लागतं आणि तेच करावं लागेल जयदुर्गा रोहिंजन या टीमला. म्हणजे स्वर्गीय भास्कर दादा स्मृती 11ला याच प्रकारचा खेळ करावा लागेल. खेळाची उंची आज मोठी ठेवावी लागेल. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजीच्या रनवेवरती केलेला आहे बदल. श्रवण म्हात्रे ज्यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केलेला आहे. 2 षटकं हाताळली होती आणि 12 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी गारद केला होता असा खेळाडू श्रवण म्हात्रे. आणि तो मैदानात आला त्याच्यासाठी कॅश प्राईज जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर आमचे संदेश शेठ शांताराम म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज श्रवण म्हात्रेसाठी. ओ श्रवण म्हात्रेचा हा बॉल फक्त दिशा दिलेली आहे. बॅटला घेऊन आले. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. श्रवण म्हात्रे फिरकी गोलंदाज आहेत. धावसंख्या 38 38 धावा. स्ट्राईक रोटेट केलेला आहे. बळाराम म्हात्रे यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. विकेट हॅट्रिकसाठी श्रवण म्हात्रे एक फिरकी गोलंदाज खुटारी गावचे. बॉलला वळवण्याची क्षमता चांगली आहे. फिरकी त्यांची मैदानाच्या आतमध्ये आपण अनेकदा पाहिलेली आहे. बॉलवरतून ज्या प्रकारे बोटं फिरवतात कमालीचे गोलंदाज आहेत. या बॉलला खोदून काढलाय. बॅकअप नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा तोडतोय 4 धावेंसाठी. वाले निश्चय म्हात्रे यांनी आता आक्रमण केलेलं आहे, परंतु एका बाजूला श्रवण म्हात्रे फिरकीचा जादूगार.
ओ बॉल येऊ दिला, ओ फ्लाय स्लिपला, विकेटचं बटन, फर्स्ट विकेट गॉन. निश्चय मात्रे माघारी. बाया ठाकुरली गावा मनी हो बाया मोठे गावचे गावान हो मोठे गावाची मोठी आई हो ठाकुरली बैलारी रागानी हो श्रवण मात्रे आणखीन 2 विकेट मिळवल्या तर पारितोषिकांचा वर्षाव त्यांच्यावरती होईल. याच गावचे खेळाडू आहेत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता कोण येत आहे? रोहिंजनचे रोहन पाटील. तर श्रवणसाठी आता पारितोषिक आपण पाहतोय ते जयदास मात्रे यांच्याकडनं 1 विकेट आला. आणखीन जर 1 विकेट आला तर 1000 रुपये आणि जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 3000 रुपये, 5000 रुपये. आणि आमचे संदेश शेट शांताराम मात्रे यांच्याकडनं जर विकेट हॅट्रिक आली तर 3000 रुपये. म्हणजे एकंदरीत 1 विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 8000 रुपयाचं कॅश प्राईज श्रवण मात्रेसाठी लावण्यात आलंय. रोहन पाटील यांच्यासाठी असणारा हा बॉल आणि त्यानंतर या बॉलला दिलेली फक्त दिशा सॉफ्ट हँडेड फटका होता. म्हणजे अगदी हलक्या हाताने हा बॉल खेळला, सिंगल इथे प्राप्त केले. स्ट्राईक वरती कुणाला आणलेला आहे तर किरण म्हात्रे यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे, ज्यांची आज बॅट तळपलेली आहे. काही या खेळाडूने बॅटिंग केली, आता बॅटल बघण्यासारखा असेल. एका बाजूला फिरकीची जादू तर एका बाजूला मोठ्या फटक्यांचा धुडगूस. यावेळेला ऑन साईडला क्षेत्ररक्षक 2, 3, 4 बॉलचा पाठमोरा करायला आली, बॉलची फेकी केली. या बॉलच्या पाठीमागे तब्बल काही धावा प्राप्त होतील. ही ती महत्वाची विकेट आहे दोन्ही संघांसाठी. टीमची टोटल धावसंख्या आहे आता 45 धावा आणि या ओव्हरमध्ये बॉल आतापर्यंत किती झालेले आहेत? 5 बॉलचा खेळ झालेला आहे. षटकातला शेवटचा बॉल, लक्ष आहे ते 57 धावांचं. म्हणजे येणारे आता 13 बॉल, 12ची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं, फक्त लढावं लागेल. संघर्ष करण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या अंगात नाही. जोपर्यंत मैदानात आम्ही उभे तोपर्यंत नियतीलाही जिंकणं शक्य नाही आणि आज तेच करावं लागेल. नियतीला झुकावं लागेल. शेवटच्या बॉलवरती आले सिंगल धाव. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा 11. हे नव्याने समीकरण मांडूया आणि तोपर्यंत ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. पुढे आहे गाडेश्वर धरणाच्या कुशीत वसलेलं त्यांचं रिसॉर्ट कॅम्प्स ड्रीमस्केप. हे आपण पाहतोय जिथे विकेंडला जाऊन आपण एन्जॉय करू शकता. AC कॉटेज, स्मॉल टेंट आणि सोबत प्रीमियम टेंट अशा पद्धतीनं ऑल स्नॅक्स, लंच अँड डिनर अशा पद्धतीची सुविधा आणि ऑल गेम्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, इनडोर अँड आउटडोर. जे अशा पद्धतीनं तिथे अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं ते आपण रिसॉर्ट पाहतोय. तिथे जाऊन जरूर आपण आनंद घेऊ शकता. पूर्ण जे धकाधकीचं आयुष्य आपण पाहतो इथे कंटाळल्यानंतर जरूर तिथे गेल्यानंतर मनाला प्रसन्न वाटेल यात शंकाच नाही आहे. तर जरूर आपण तिथे जाऊन तो आनंद घेऊ शकता. कारण की आपण पाहतोय की आपण कधी गोव्याला जातो, कधी कोकणात जातो, कधी बाहेर देशात देखील जातो, परंतु आपल्या कुशीत हे निसर्ग आहे आणि त्याचा आनंद जरूर आपण घ्यायला पाहिजे. जरूर त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा इथं देऊया. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच देखील रंगली आहे, परंतु इथं कोणता संघ इथनं विजय होईल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. थँक्यू. एका बाजूला नागदरीचे रोशन म्हात्रे हे महत्वपूर्ण षटक घेऊन आलेले आहेत. 12 बॉलमध्ये 11चा बचाव करायचा आहे. हा धावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे इथून पुढे सांभाळला जाईल? एका बाजूला बॅटिंग स्ट्रायकर एंडला कोण तयार होतोय? किरण म्हात्रे कुटारी गावचे आहेत. 12 बॉल त्यांनी फेस केले. बॅटिंग करताना तब्बल 36 धावा बनवलेल्या आहेत. 12 बॉल 11ची गरज आहे. परिस्थिती बदललेली आहे. बॉल जास्त, धावा कमी. एका बाजूला रोशन म्हात्रे तयार, षटक क्रमांक 4 साठी आलेले आहेत. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी रोशन म्हात्रे तू आज कुछ कर तो सही. आणि आज काहीतरी करावं लागेल.
ओहो, चांगलाच बॉल टाकलाय, पहिलाच बॉल प्रभाव टाकतोय आता या ओव्हरमध्ये. डॉट आलाय. 11 बॉल 11ची मॅच. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. खेळ आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा, जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही ना तोपर्यंत हार कधी मानू नका. 11 बॉल 11ची गरज आहे. काय कसोटीचा आहे, कसोटीला सांगा, वारसा संघर्षाचा आहे. तो संघर्ष करत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉल वरती दिलाय धप्पा आणि किरण म्हात्रे यांनी मॅचचा विषय करून टाकला. सोपा षटकार. आमचे सन्माननीय वीरेन शेठ म्हात्रे ते देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांना देखील विनंती आहे, 50,000 रुपये रोख त्यांनी दिलेत. जेवढं डिझेल लागेल जरूर त्याची व्यवस्था ते पुरवत आहेत. तर विनंती त्यांना या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आमचे 1700 सरकार प्रसाद शेठ पाटील देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी जरूर JCBची सुविधा पुरवली आहे मैदानासाठी. ते देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांना देखील विनंती की या पण आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सोबत आपण पाहतो आमचे शिवकुमार भाई, ते देखील मॅच पाहतात. त्यांच्या माध्यमातून देखील चेंडू पुरवण्यात आलेत. तर या आपण तेव्हा मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. त्याचबरोबर या बॉलच्या पाठीमागे दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे आणि दुसरी धाव घेण्याचा मोह इथे आवरता आला नाही, परंतु एका बाजूला विकेटसाठी जावं लागेल. ज्या प्रकारे धावा कमी राहिलेल्या आहेत त्या बॉलच्या पाठीमागे काही धावा स्कोरबोर्डमध्ये आपण ॲड करूया. स्कोरबोर्डला पुढे नेऊया. 53 धावा, 57चं लक्ष आहे. एका बाजूला गोलंदाजी करताना प्रयत्न मोठेच करावे लागतील. जयदुर्गा रोहिंजन या टीमला 57 धावांचा बचाव करायचा आहे. बॉल जास्त आणि धावा कमी. किरण म्हात्रे यांनी बॅटिंग करताना 42 धावांचा खेळ आतापर्यंत उभा केलाय. 44 वरती बॅटिंग करतायत. टीमची टोटल धावसंख्या 54, 54 धावा. 3 धावांची गरज आहे. खोलवर टप्प्याचा हा बॉल, त्याला दिलेली दिशा सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का तर नाही. आता वैयक्तिक 45 धावांवरती बॅटिंग करतायत. आता टीमला विजयासाठी धावा किती हव्या आहेत तर त्या 2 हव्या आहेत आणि किरण म्हात्रे यांना अर्धशतकाच्या खेळासाठी 5 धावा हव्या आहेत. आणि या षटकातला तो शेवटचा बॉल आहे, म्हणजे 7 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे 2 धावा. स्ट्रायकर इनला बॅटिंगमध्ये रोहन पाटील आणि यांच्या प्रत्येक षटकारासाठी अक्षय पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवटच्या बॉलला फक्त फ्लिक केलं. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. विजयाचा कळस रवणारा फटका इथे येतोय. एका बाजूला जर विचार केला तर विजय तेल मिळवलाय आणि विजय म्हात्रे यांच्याकडनं प्रति षटकारासाठी किरण म्हात्रेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि सहजगत्या मॅच देखील फिनिश केलाय. तर प्रशांतजी पारवे यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, म्हणजे कॅश प्राइज देखील कमावलाय आणि सामना देखील जिंकलाय. 2 सामने जिंकत असताना थेट आज अंतिम टप्प्यामध्ये धडक मारत असताना आपण पाहतोय ते ड्रीम सोल्युशन या टीमला अभिनंदन. तर चला आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेत आहोत, ज्यांची नुकतीच उपस्थिती आपण पाहतो. आमचे सन्माननीय प्रशांतजी पारवे रांजणपाडाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. एक नमणारे व्यक्तिमत्व, तर त्यांचा आपण शुभ सन्मान आमचे जयेश दादा आहेत. मी विनंती करतो या जयेश दादांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. ड्रीम सोल्युशन हा संघ त्यांनी पुरस्कृत केला आणि आज त्यांच्या संघाने कमाल केली. तर जरूर हा सन्मान आपण करू. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आमच्या वाहतूक